पहिला बॉल सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली, टप्पा पडल्यानंतर खाली राहिला, डॉट बॉल ने इथे मात्र सांगता केली आहे. पहिला बॉल डॉट आला. अजय मराग जे वेगवान गोलंदाज आहे, कटर बॉल टाकण्यामध्ये बाहेर असलेला हा गोलंदाज दशरथ निवळे ऑन स्ट्राईक. यावेळेला मात्र दशरथ आपला क्लास दाखवतोय. इंटू द गॅप खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या दर्जाचा स्ट्रोक पाहायला मिळाला, क्लासिकल स्ट्रोक होता. आणि त्यानंतर पाहायचे धावा किती मिळतील तर 4 मिळतील. क्लासिकल चौकार पाहायला मिळाला दशरथ निवळेच्या बॅट मधून. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दशरथने त्याचा क्लास दाखवला. पहा, शक्तीपेक्षा युक्तीचा अधिक वापर केला, प्रॉपर टायमिंग होतं, गॅप सिलेक्शन खूप चांगल्या दर्जाचं पाहायला मिळालं. आणि या बॉल वरती आलाय चौकार. चौकारने टीमचं अकाउंट ओपन होतं धावसंख्या 4 अंकावरती. अजय मरागजे गोलंदाजी करतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये. दशरथ निवळे, प्रशांत सकपाळ हे 2 खेळाडू, दिग्गज खेळाडू खेळपट्टीवरती बॅटिंग करत असताना ओवे कॅम्पचा राजा इथून मात्र आपण पाहतोय बॅटिंग करताना इथे निलेश भोसले थोडीशी चुकी करतायत. झेल इथे मात्र ड्रॉप झालाय. दशरथ निवळेला मिळालेले हे पहिलं जीवनदान आपण पाहिलं. धावसंख्या त्या ठिकाणी स्थिरावते 4 अंकावरती. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. धावा फळकावरती जोडल्या गेल्या आहेत डीजी स्पोर्ट्स सर्वणी 11 संघाच्या 4. हा देखील बॉल दर्जेदार आहे. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न, जागा देखील बनवली होती दशरथने, परंतु गती अधिक होती आणि त्या गतीला बीट झालाय फलंदाज दशरथ निवळे. त्या ठिकाणी टायमर देखील सुरू ठेवलाय आम्ही कंटिन्यू, याकडे देखील लक्ष असेल. षटकातला पुढचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर सिलिमिड ऑफ मध्ये खूप चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धाव 1 घेतली जाईल. सिंगलने टीमची धावसंख्या 5 अंकावरती. पहिल्या क्रमांकाचं षटक आणि त्याच नंतर घातक गोलंदाजी पाहायला मिळाली अजय मरागजे. रायगड जिल्ह्यामध्ये आपण सातत्याने त्याला ओपन टेनिस क्रिकेट खेळताना पाहत असतो. असा गोलंदाज इथे गोलंदाजी ट्रॅक वरून आज त्याची वर्णी लागली. ओवे कॅम्पचा राजा या संघामध्ये. यावेळेला मात्र चांगला फटका आहे, स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. प्रशांत अंतिम बॉल वरती सिंगल घेत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाकरिता निश्चितपणाने 2.5 मिनिटे लावली गेलेत. ही सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे टीम मीटिंग घेऊ नका, मॅच सुरू करा. 6 धावा धावफलकावरती. चालू असलेला सामना आपण पाहतोय डीजी स्पोर्ट्स शर्वणी 11 अडोशी आणि त्याच नंतर उभे कॅम्पचा राजा. फील्ड रचना लगेचच लावून घ्या. फील्ड रचनेमध्ये कारण टायमर इथे सुरू आहे, त्यामुळे त्याचा फटका तुम्हाला अंतिम षटकामध्ये बसू शकेल आणि अंतिम षटक किती लाभदायक असते सर्वांना ठाऊक आहे. गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज सजल भातोसे गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. स्ट्रायकर एंड वरती प्रशांत सकपाळ अनुभवी खेळाडू आहे. वासोटे गावचा हा खेळाडू आज आडोशी संघामधून खेळताना त्याला पाहतोय आपण. षटकातला पहिला बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने सजल भातोसेचा. टप्प्याचा बॉल इन स्विंग झालाय, त्याला सन्मानित केलाय, सॉफ्ट हँडने खेळून काढलंय. पहिल्या बॉल वरती सिंगल आली आहे. सिंगलने टीमची धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. 7 धावा धावफलकावरती. पहिला बॉल इनकटरचा वापर केला सजल भातोसे, एक चांगला गोलंदाज आहे. षटकातला पुढचा बॉल सजल भातोसेचा. यावेळेला लेग बिफोर खूप चांगला निर्णय म्हणावा लागेल. अगदी स्टंपच्या मधोमध दशरथ निवळे आणि इथे पायचीत घोषित केलंय पंचानं. पहिला धक्का डीजी स्पोर्ट्स 11 आडोशी संघाला.
धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 7 धावा. पहिला गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना विनायक जाधव, मॅन फ्रॉम पिंपरी. डाव्याचा हा शैलीदार फलंदाज खऱ्या अर्थानं चांगला परफॉर्मन्स त्याचा देखील या लीग मध्ये राहिलाय. क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये बदल घडवत असताना सजल भातोसे खूप चांगली गोलंदाजी करतायत. 7 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना लोअर फुलटॉस. पंचांकडे अपील फेटाळून लावली जाते. लेग बाईचा इशारा पंचांकडून होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 8 धावा. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सजल भातोसे भेदक गोलंदाजी करतोय. ज्या पद्धतीने अजय मरागजेचं षटक राहिलं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी केली, अगदी त्याच पद्धतीने या षटकात देखील विकेट टू विकेट गोलंदाजी केली जाते सजल भातोसे या खेळाडूकडून. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने ऑन साइडला उडवलाय प्रशांतनं. क्षेत्र खाली आहे आणि चेंडू निघून जाईल 6 धावांसाठी षटकाराकरिता. आजच्या दिवसातील आणि या मॅच मधील विशेषतः पहिला षटकार आलाय प्रशांत सकपाळच्या बॅटमधून. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाते. एकंदरीत 14 धावा. धावफलकावरती आहेत. प्रशांत सकपाळ याने 3 चेंडूचा सामना करत 8 धावांचे योगदान दिलंय, ज्यामध्ये एक षटकार देखील आपण पाहिलात. सजल भातोसे षटकातला पुढचा बॉल घेऊन जाईल प्रशांत करिता. यावेळेला सरळ बॅटने अलॉंग दी कार्पेट विसेप मध्ये बॉल. पहिली धाव आली आहे. चांगले क्षेत्ररक्षण. धावसंख्या 1 ने पुढे सरसावती आहे. 15 धावा. प्रशांतचा विचार केला तर खूप साऱ्या वर्षांचा अनुभव त्याच्या पाठीशी आहे. अनेक प्रीमियर लीग त्याने गाजवल्या. आपल्या गावाचं नाव क्रिकेट पटलावरती उंचावलं असा खेळाडू प्रशांत साळुंके. तर दुसऱ्या बाजूने विनायक जाधवला आपण पाहू शकाल. या खेळाडूचं देखील फार मोठं योगदान आहे केदारेश्वर पिंपरी संघाला, परंतु आज त्याची वर्णी लागली आहे उभे कॅम्पचा राजा या संघासाठी. पुढचा बॉल उलटा होता. ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एक सिंगल मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 16 या अंकावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16. बॅटिंग करत असताना उभे कॅम्पचा राजा संघाची धावसंख्या आपण पाहतोय. डीजी स्पोर्ट्स श्रावणी 11 संघाची धावसंख्या आपण पाहतोय 16. एक गडी बाद झालाय. चला विनंती असेल लवकरात लवकर आपण सामना सुरू करा. अगदी 5.25 मिनिटं झालेत 2 षटकांकरिता. खूप चांगली भूमिका साकारली जाते संदेश चाळके यांच्या माध्यमातून, अशोकजी मरागजे यांच्या माध्यमातून. चला मॅच सुरू करा. तिसऱ्या षटकाकरिता इथे मात्र गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आकाश सावंत इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. 16 धावा धावफलकावरती 2 षटकांचा खेळ संपला. एक विकेट आली आहे. विनायक जाधव आणि दुसऱ्या बाजून प्रशांत सकपाळ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर गोलंदाजी ट्रॅक वरून आकाश सावंत मालदेव गावचा हा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. पहिला बॉल राऊंड द विकेटने मार्गस्थ केला जाईल. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल. मिडऑफकडे चेंडूला खेळून काढले. पहिली धाव मात्र मिळेल. पहिल्या बॉल वरती खोलवर टप्प्याचा बॉल फुलर लेनचा वापर केला आणि त्यानंतर ही सिंगल घेतली जाते. विकेट वरून धाव घेऊ नका. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. एकंदरीत 1 च्या साह्यानं 17 धावा. पहिल्या बॉल वरती सिंगल. स्ट्राईक रूट आउट येते. पुन्हा एकदा प्रशांत स्ट्रायकर एंड वरती. अटॅकिंग क्रिकेट दाखवावा लागेल. 2 फलंदाजांपैकी एकाला आपले हात खोलावे लागतील. अधिक वेळ घेऊ नका. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय. याचा फटका तुम्हाला अंतिम षटकामध्ये बसेल. चला संघनायक कर्णधार अजय घाई करा. धावसंख्या आपण पाहतोय 17 धावा धावफलकावरती आहेत. याचा फटका निश्चितपणाने अंतिम षटकामध्ये बसू शकेल. आम्ही सातत्याने सूचना करतोय तुम्हाला.
ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जातोय आकाश सावंतच्या माध्यमातून. स्ट्रायकर एंड वरती प्रशांत, बॅटची इनसाइड एज आणि त्याच नंतर पायचा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये. यष्टी रक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांच्या हातामध्ये हा चेंडू विसावला. त्याच नंतर एक धाव येते. एक धावेने टीमची धावसंख्या 18 या अंकावरती. प्रति बॉल मागे सिंगल सिंगल. पहिल्या दोन बॉल वरती 2 धावा येतात. एकंदरीत धावा आपण पाहतोय 18 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. विनायक साठी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न सफल झाले होते. ऑन साइड मध्ये खेळण्याचा इरादा होता आणि त्याच नंतर पंचांचा लेग बाईचा इशारा झालाय. एक्स्ट्रा रन टीमची धावसंख्या 19 या अंकावरती. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर आजचा 3रा दिवस. आज अनेक मान्यवर आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळतील, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आर्थिक सहाय्य लाभलंय त्या देखील उपस्थित होतील. एकंदरीत धावसंख्येचा फलक 19 अंकावरती आहे. प्रशांत सकपाळ त्याच्या बॅटमधून एक षटकार आलाय. यावेळी कुट्टाप्याचा बॉल उंची गाठली आहे चेंडूनं. चांगलं प्रयत्न होते आणि त्याच नंतर 2 धावा इथे कंप्लीट केल्या. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकाने एफर्ट दाखवले, परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. स्टार्ट थोडीशी उशिरा घेतली. धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावरती. रिप्ले मध्ये देखील पाहू शकाल खूप चांगले एफर्ट, चांगले प्रयत्न केले होते क्षेत्ररक्षकानं. शेवटच्या क्षणाला अपयशी झाले. पुढचा बॉल अकुट्टाबाचा बॉल पूल सक्सेसफुल नाही होणार. झेल टिपलाय त्या ठिकाणी प्रशांतचा आणि संपलाय देखील त्याचा खेळ. खूप चांगला झेल त्या ठिकाणी कॅरी केलाय. आणखीन एक धक्का डीजी स्पोर्ट शर्वणी 11 संघाला. चला फलंदाज आपण घाई करा, धावत चला. चला धावत चला फलंदाज. धावसंख्येत आपण पाहतोय धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो बॅटिंग साठी. विजय भोसले हा खेळाडू बॅटिंग करताना पाहायला मिळेल. आरवगावचा हा खेळाडू आता मात्र मिडल ऑर्डर मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळेल. ज्याचं नाव आहे विजय भोसले. खूप चांगला खेळ याचा देखील राहिला या कोयना प्रीमियर लीग मध्ये. 3रं षटक, अंतिम बॉल वरती धावा किती मिळतील. आकाश सावंत खूप चांगली गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळाला. विकेट आली होती त्या क्षणाला संयम राखणं गरजेचं होतं आणि तो संयम दाखवलाय फलंदाज विजय भोसलेच्या माध्यमातून. स्ट्राईक देखील रोटेट झाले. चला पंच सातत्याने तुम्हाला सूचना देतात की तुम्ही खेळपट्टीवरून धाव घेऊ नका, अन्यथा आपल्याला पेनल्टीचा देखील सामना करावा लागेल. ही सूचना लक्षात घ्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. 22 धावा धावफलकावरती. 4थं षटक आता मात्र कोणाच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल. चला टीम मीटिंग घेऊ नका. 4 षटकं तुमच्यासाठी खूप महत्वाची आहेत. 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा तुमचा एक खेळाडू तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. चालू असलेला सामना आपण पाहतोय. उभे कॅम्पचा राजा या सामन्यावरती पहिल्या डावामध्ये पकड निर्माण करताना अवघ्या 3 षटकामध्ये 22 धावा 2 विकेट्स. येणाऱ्या 2 षटकामध्ये डीजी स्पोर्ट संघाला आपले हात खोलावे लागतील. मोठ्या फटक्यांची आतिषबाजी करावी लागेल आणि दोन्ही खेळाडूंकडे ते कौशल्य आहे. विजय भोसले मोठ्या स्ट्रोक साठी ओळखले जातात. विनायक जाधव हे देखील आक्रमक आहेत, पण तो आक्रमकता आता दाखवावी लागेल. आणि अशा स्थितीमध्ये षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाज योगेश जाधव हा गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. माडोशी गावचा हा खेळाडू आहे. बैलगाडा शर्यतीमध्ये फार मोठी आवड आहे त्यांना आणि त्यांच्या बैलाचं नाव देखील आहे हरण्या बैलाचे ते मालक आहेत. योगेश पहिला बॉल इथे मात्र मार्गस्थ करतील ओव्हर द विकेटने.
ओहो काय स्ट्रोक खेळलाय, अतिशय कलात्मक पद्धतीचा स्विच हिट केलाय, बॉलला फेकून दिलाय, बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी दमदार शानदार दिमागदार चौकार येतोय. फलंदाज विजय भोसलेच्या बॅट मधून हा दिमागदार चौकार. चांगला स्ट्रोक होता, स्टान्स बदलला गेला आणि प्रॉपर टायमिंग. 4 धावांनी टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती एकंदरीत 26 धावा 26. पहिल्याच बॉल वरती एक चांगला स्ट्रोक क्लासिकल चौकार आला. विजय भोसले स्ट्रायकर एंड वरती, योगेश जाधव राईट ओव्हर द विकेटने पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे अपील आहे, पंच संमत नाहीयेत या अपील साठी आणि या ठिकाणी पाहू शकाल फलंदाज बाद होईल. धावचित होत असताना अर्थातच विनायक जाधव इथे रनआउट होतील. तिसरा धक्का डीजी स्पोर्ट्स शर्वणी 11 आडोशी संघाला. चला आमच्या मंचाच्या उजव्या बाजूला जो कॅमेरा आहे त्या कॅमेरा खाली जे खेळाडू बसले त्यांना विनंती आहे की जो स्टँड आहे त्याला हलवू नका. कॅमेरावाल्याने आम्हाला सूचित केलंय की त्याच्यामुळे इथे थोडंसं का होईना परंतु लाईव्ह साठी प्रॉब्लेम होतोय. स्टँड आहे ते स्टँड पासून थोडंसं दूर अंतरावर बसा. धावसंख्येचा फरक पण पाहतोय 27 धावा स्कोर कार्ड वरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग करण्याकरिता आकाश जाधव. अकुटप्प्याचा बॉल लॉफ्ट केलाय, बॅकवर्ड क्युअर लेग सीमारेषा पलीकडे आल्या ठोकलाय आकाशने. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. विजय होते, चांगला स्ट्रोक आहे विजयच्या बॅट मधून. 6 धावांनी टीमची धावसंख्या उंचावत असताना जाऊन पोहोचले 33 अंकावरती. पहिल्या 3 षटकामध्ये संयम दाखवला होता या संघाच्या वतीनं, परंतु या षटकामध्ये अटॅक केला गेला योगेश जाधवच्या गोलंदाजीवरती. महागडे षटक 3 बॉल मध्ये 11 धावा येताना पाहायला मिळत आहेत. षटकातला पुढचा बॉल ओव्हर द विकेटने योगेशचा सामना करेल विजय भोसले. पुन्हा एकदा क्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि त्यानंतर ही सिंगल कंप्लीट होती. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 34 धावा धावफळ करते. अजून देखील षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आकाश जाधव मॅन फ्रॉम तळदेव गावचा हा खेळाडू डीजी स्पोर्ट्स मध्ये खेळताना आपण त्याला पाहतोय. अंतिम क्षणाला फलंदाजी मिळाली आहे. 5व्या क्रमांकावरती त्याला धाडलंय, मात्र मिडल ऑर्डर मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. डीजी स्पोर्ट्स शर्वणी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये उभय कॅम्पचा राजा, हे 2 संघ आमने सामने लढताना पाहायला मिळतात. योगेश पुढचा बॉल घेऊन जातील राईट आर्म ओव्हर द विकेटने बॅट्समन आकाश जाधव साठी. हा बॉल देखील चांगल्या दर्जावरती आहे. पुल करण्याचा प्रयत्न अपयशी ठरतात. डॉट बॉलची सांगता झाली. किशोर 11 संघाचे संघ मालक आदरणीय रवींद्र मोरे आणि संघ व्यवस्थापक आदरणीय प्रदीपजी शिंदे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. शेवटचा अंतिम बॉल इथून मात्र मार्गस्थ होताना आपण पाहतोय. 4थ्या षटकाचा खेळ, अंतिम बॉल. त्यानंतर आपण टॉस साठी आमंत्रित करणार आहोत. राईट आर्म ओव्हर द विकेटने यावेळेला हा बॉल देखील दर्जेदार आहे. योगेश चांगली गोलंदाजी. पहिल्या 3 बॉल वरती फक्त 11 धावा खर्च केल्या, परंतु शेवटचे 3 बॉल त्याने चांगल्या पद्धतीने हाताळले. 4 षटकांचा खेळ संपलाय. 34 धावा धावफलकावरती. अजून देखील पाहिलं तर 1 षटकाचा खेळ शिल्लक आहे. चला टीम मीटिंग नकोय, प्लीज कॉपरेट करा. उभे कॅम्पचा राजा किशोर 11 मोरणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ कृषी 11. तर आपण लवकरात लवकर या ठिकाणी टॉस साठी या. किशोर 11 मोरणी आणि कृषी 11. 34 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप करा. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचना करतोय की वेळ घेऊ नका, तुमच्यासाठी वेळेचं बंधन असेल. शेवटचं अंतिम षटक या इनिंग्स मधलं.
आणि शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी आणला जातोय गोलंदाज ऋषिकेश साळुंके. इथे गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. अक्कलपे गावचा हा खेळाडू गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूने विजय भोसले खूप चांगली बॅटिंग करतात. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅट मधून आलाय. 5 बॉलचा सामना केलाय. 12 धावांचे योगदान दिलंय. ऋषीचा पहिला बॉल राऊंड द विकेटने विजयसाठी. यावेळेला मात्र चेंडूला सोडून दिला गेलाय. शफल झाले होते. या ठिकाणी पहिल्या तसवरावरती नाराज आहेत, निराश आहेत. त्यांना माहिती हा ट्रॅकर बॉल होता. मी लेट कट खेळू शकलो असतो बॅकवर्ड पॉइंट कडे आणि तिथे मात्र डॉट बॉलने सांगता केले ऋषीने. 34 धावा धावफलकावरती आहेत. पहिलाच बॉल डॉट आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. षटकातला पुढचा बॉल राऊंड द विकेटने सामना करेल राईट हँड बॅट्समन विजय भोसले ऑन स्ट्राईक. स्विचिटचा प्रयत्न. हा बॉल देखील दर्जेदार आहे. लाईन्स लेथ खूप चांगली पाहायला मिळाली. खूप चांगली गोलंदाजी ऍक्शन देखील ऋषीकडून पाहायला मिळते. दुसरा बॉल इथे सलगचा डॉट काढलाय. व्हॉट अ बॉलिंग. स्लॉग ओव्हर मध्ये चांगल्या पद्धतीची गोलंदाजी. चला किशोर इलेव्हन मोरणी संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यामुळे कृषी विलेवर संघ आपण लवकर या आणि आपल्याला पॅनल्टीचा सामना करावा लागेल. सलगचे 2 बॉल डॉट काढण्यात यशस्वी झालाय गोलंदाज ऋषी. पुढचा बॉल विजयसाठी ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल ड्रॉप. सोप्पा झेल इथे ड्रॉप झालाय आणि त्याच नंतर त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. असं वाटत होतं हा झेल टिपला जाईल, परंतु लास्ट क्षणाला हा झेल सुटला आणि त्याचं रूपांतर 2 धावांमध्ये. हा विजय भोसलेला हे मिळालेलं जीवनदान अंतिम क्षणाला महागात तर ठरणार नाही हा एक प्रश्नचिन्ह आहे. 36 धावा धावफलकावरती. शेवटचे 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. राऊंड द विकेटने पुढचा बॉल विजय करिता. पहा झेल सोडला त्यानंतर त्याने त्याच्या विकेटचं महत्व पटवून दिलंय. नाव आहे विजय भोसले आणि गाव आहे आराव. आराव गावचा खेळाडूने ठोकलाय षटकार. सहा धावेने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 42 धावा. हा झेल सुटल्यानंतर षटकार देखील लगावला. या क्षेत्ररक्षकाने ही चुकी केली. समीर मराग जे त्या ठिकाणी होते क्षेत्ररक्षक आणि त्याचं प्रत्युत्तर दिलं विजयने. चला स्पीडअप करा. विनंती आहे आपण वेळ घेऊ नका. वेळेचं बंधन असेल आपल्याकरिता. चला स्पीडअप करा. प्रत्येक बॉल साठी तुम्ही टीम मीटिंग घेताय. चला अजय मराग जे अधिक वेळ घेऊ नका. षटकातला पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेटने. हा बॉल देखील उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि हा देखील षटकार. पहा झेल सोडला त्यानंतर विजय भोसलेने सांगितलंय हम भी किसी से कम नहीं. जबरदस्त बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग. सलगच्या 2 बॉलवरती 2 ठोकले षटकार विजयनं. 6 धावेने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 48 अंकावरती. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. ऋषीवरती 2 वरती 2 लगावले. तिसरा येईल का या स्पर्धेतली पहिली षटकार हॅट्रिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल का. संधी निर्माण झाली विजय भोसलेला. कोयना प्रीमियर लीग 2024 मध्ये पहिली षटकार हॅट्रिक संपादित होईल का. राऊंड द विकेटने अंतिम बॉल. ओहो यावेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. अंतिम क्षणाला चांगल्या पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला गेला आणि इथे सिंगल आली. 49 धावा. 50 धावांची आवश्यकता विजयासाठी ओवेकॅम्पचा राजा संघाला. चला आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. निवळी गावचं युवा नेतृत्व डॅशिंग पर्सनॅलिटी अर्थातच नक्कीच मी कौतुक करेन ओवे कॅम्प राजा या संघाचं. 17.5 मिनिटांमध्ये या संघाने इनिंग्स कंप्लीट केले. त्याबद्दल आपण त्याला मनाच्या अंतःकरणापासून धन्यवाद देऊयात. तर निवळी गावचे युवा नेतृत्व शशीदादा उतेकर जे संघ मालक आहेत दोस्ती स्पोर्ट्स संघाचे आणि त्यांच्या शुभास्ते या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. कृषी 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ किशोर 11 मोरणी. शशीदादा उतेकर यांच्या शुभास्ते या ठिकाणी टॉस होतोय.
दोन्ही टीम्सला सर्वप्रथम खूप साऱ्या शुभेच्छा असतील. हेड इज द कॉल आणि हेडच आलाय. मी मान्यवरांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं, व्यासपीठाची शोभा वाढवायचे. निलेश जाधव नाणेफेकी जिंकले, फक्त निर्णय कळवा. क्षेत्ररक्षक. धन्यवाद. जाऊया दुसऱ्या डावाला. पूर्वार्ध आपण पाहिला, उत्तरार्धामध्ये आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. अर्थातच ओवेकॅम्पचा राजा या संघाच्या फलंदाजांना 50 धावांचं टार्गेट आहे. 30 बॉल मध्ये 50 धावा. चला फलंदाज मैदानात पाठवून द्या. चला लवकरात लवकर आपली सलामीची जोडी मैदानात जाऊ द्या. ज्या पद्धतीने ओवेकॅम्प संघाच्या गोलंदाजीने आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं आणि त्याच पद्धतीची सहकार्याची आम्हाला देखील आवश्यकता असेल डीजी स्पोर्ट्स संघाकडून. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना निलेश भोसले देऊरगावचा हा खेळाडू आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय त्याच्या साथीनं सजल भातोसे मॅन फ्रॉम अक्कालपे. ही सलामीची जोडी मैदानात दाखल होतीये. ओवेकॅम्पचा राजा दुसऱ्या डावामध्ये बॅटिंग करत असताना संदीपजी साळुंके, संतोषजी साळुंके याचा संघ मैदानाच्या आतमध्ये. मॅचला इथून मात्र सुरुवात होते. दुसऱ्या डावाला इथून सुरुवात होतीये. पहिल्या क्रमांकाचं षटक मार्गस्थ करण्याकरिता गोलंदाजीसाठी गोलंदाज आणला जातोय निवृत्ती पवार. इथून मात्र टायमर देखील लावला जाईल, वेळेचं बंधन आहे. चला मॅच सुरू होत आहे. स्ट्राइक रेट वरती बॅट्समन सजल भातोसे. पहिला बॉल निवृत्ती पवार यांचा. पहिला बॉल क्लासिकल, परंतु सज्जल भातोसेसाठी जे जाळं रचलं होतं त्या जाळ्यातून मात्र तो निसटलाय, सुटलाय. खऱ्या अर्थानं ही चुकी पाहायला मिळाली. ही चुकी कोणी केली आहे? क्षेत्ररक्षक दशरथ निवळे होते, जे उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून चर्चेत नेहमी राहतात. त्यांच्याकडून ही चुकी पाहायला मिळाली. बाबा काय क्लास दाखवला होता सजलनं. अगदी सहज सोपा जेल धरतीला दान केलाय. धावसंख्या 1 ने अकाउंट ओपन होतंय 1 अंकावरती. पुढचा बॉल घेऊन निवृत्ती पवार. सबमरीन डिलिव्हरी ऑप्स्टमच्या बाहेर ठेवलाय. डॉट बॉलने सांगता केली आहे. लेफ्ट आर्म फास्ट मीडियम बॉलर पाहतोय आपण निवृत्ती पवार यांना. धावसंख्या स्थिरावली गेली आहे 1 अंकावरती. निलेश भोसले संघाचे संघनायक आहेत. अनुभव त्यांच्याकडे देखील आहे. आक्रमकतेसाठी ओळखले जातात. परंतु ओवेकॅम्पचा राजा या संघासाठी आता त्यांना चांगले योगदान द्यावं लागेल. धावसंख्या 1 अंकावरती. चेंडू क्रमांक 3 चा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला मात्र पाहिलं तर गली रिजन मध्ये चेंडू जाईल. फर्स्ट स्लिप मध्ये शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट. सिंगलने टीमची धावसंख्या धावफलकावरती 2. आपण पाहतोय कोयटा प्रीमियर लीग धमाका 2024. उद्या निश्चित ग्रँड फिनाले या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मेगा फायनल उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. कोण तो खेळाडू असेल ज्याच्या नावावरती ही मालिकावीर म्हणून बाईक जाईल. षटकातला पुढचा बॉल सज्जल भातोसेसाठी. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न, प्रॉपर टाइमिंग नाहीये आणि त्यानंतर सिंगल या ठिकाणी कंप्लीट होती. बॅकअप दिला गेला क्षेत्ररक्षकाकडून. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते 3 धावा. चेंडू क्रमांक 4 चा खेळ संपन्न झालाय. निवृत्ती पवार पॉवर प्लेच्या षटकामध्ये घातक गोलंदाजी करतायत, भेदक मारा ठेवतायत, अचूकता राखतायत आणि त्याच कारणास्तव त्यांना पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी दिली आहे. ती जबाबदारी योग्यरित्या ते स्वीकारतायत. पुढचा बॉल घेऊन निवृत्ती पवार पुन्हा एकदा सज्ज. हो पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी. दमट खेळपट्टी आहे. चेंडू खालच्या बाजूस स्थिरावतोय. डॉट बॉलने सांगता झाली आहे.
धावसंख्या 3 वरती असताना 50 धावांचा पल्ला गाठायचा आहे ओव्हे कॅम्पचा राजा या संघाला. 3 बॉल 5 बॉलचा खेळ झालाय. 3 धावा अवघ्या धावफलकावरती आहेत. 25 बॉल 47 ची आवश्यकता. रिक्वायर्ड रन रेट 11.28 च्या सरासरीने बॅटिंग करायची आहे ओव्हे कॅम्पचा राजा या संघाला. शेवटचा अंतिम बॉल वरती निलेश आपले हात खोलतील का? मोठ्या फटक्यांसाठी या खेळाडूला जाणलं जातं, ओळखलं जातं. फटका दमदार आहे, फटका दमदार आहे, परंतु चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 6 धावांसाठी इथे देखील चुकी पाहायला मिळाली. सातत्याने ह्या होणाऱ्या चुका डीजी स्पोर्ट्स संघाला पराभवाच्या छायामध्ये घेऊन जातात. या अगोदर दशरथने चुकी केली आणि त्यानंतर दुसरी चुकी पाहायला मिळते प्रशांत सकपाळ यांच्या माध्यमातून. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय 9 धावा बिनगडीबात 9. काही क्षणासाठी निलेशला देखील वाटलं होतं आपल्याला डगआउटच्या रस्त्याला जावं लागेल, परंतु नशिबाची साथ मिळते. 9 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच किशोर 11 मोरणी आणि त्यांच्या विपक्षामध्ये क्रिशिव 11. या ठिकाणी किशोर 11 संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. जसा हा सामना कंप्लीट होईल मोरणी किशोर 11 मोरणी संघ आपण क्षेत्ररक्षण लगेचच लावून घ्यायचं. गोलंदाजी ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी करताना पाहिलं प्रशांत सकपाळ येतात. अष्टपैलू कामगिरी पार पाडत असताना समोरच्या बाजूने आपण निश्चितपणाने 2 बॅनर्स पाहतोय. एक बाजूने अजयजी जाधव यांचा, दुसऱ्या बाजूने पाहतोय संजयजी जाधव यांचा. षटकातला पहिला बॉल प्रशांत सकपाळ यांचा. सामना करतील सजल भातोसे. जीवनदान जरूर मिळालंय. त्या ठिकाणी चॉप केलाय बॉलला. टॅप करण्याचा प्रयत्न. सिलिमिड ऑफ मध्ये चेंडूला ढकललं आणि त्यानंतर सिंगल कंप्लीट होती. एक धावेन टीमची धावसंख्या 10 अंकावरती. दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना ओव्हे कॅम्पचा राजा संघ. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 40 ची गरज आहे. 40 धावा. आदरणीय दीपकदादा मोरे साहेब यांच्या माध्यमातून ही मैदानाची व्यवस्था लाभली आणि त्यांचं शुभागमन या ठिकाणी झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्येचा फळक आपण पाहतोय. एकंदरीत धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 11 धावा या धावफलकावरती आहेत. दुसऱ्या डावामध्ये आपण बॅटिंग करताना पाहतोय सजल भातोसे अक्कलपे गावचा हा खेळाडू. यावेळेला मात्र पाहिलं तर पुन्हा एकदा स्विचिटचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅट मध्ये बरंचसं अंतर राहिलं आणि त्यानंतर हा बॉल एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. डॉट बॉलने सांगता केले, परंतु प्रत्येक डॉट बॉल हा प्रेशर निर्माण करतोय, दबाव निर्माण करतोय. कारण ज्यावेळेला तुम्ही टार्गेट चेस करता त्यावेळेला तुमची रिक्वायर्ड रन रेट खूप अत्यंत महत्वाचा असतो. तो रन रेट आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय. इथे देखील पहा स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. सजल भातोसे आज स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत, परंतु दुसऱ्या बाजूने निलेश आहेत आणि अनुभवी आहेत. थोडासा कानमंत्र देणं देखील गरजेचं आहे, कारण सामना देखील तितकाच महत्वाचा आहे. 20 बॉलचा खेळ आतापर्यंत शिल्लक आहे. 39 ची आवश्यकता आहे. ओव्हे कॅम्पचा राजा हा सामना जर विजय साकारायचा असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. परंतु प्रशांत सकपाळचं कौतुक करेन, अनुभव पणाला लावून गोलंदाजी केली जाते. इथे बघा लास्ट मोमेंटला मात्र फक्त दिशा दाखवली. सफल झाले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. प्रशांत निहेरलं आणि ऑफस्टंपच्या बाहेर बॉल ठेवला. बॅटरपासून दूर अंतरावरती ठेवला आणि त्याला प्रवृत्त केलं सन्मान देण्यास. अंतिम बॉल शिल्लक आहे. धावसंख्या 12 वरती असताना षटक क्रमांक 2 मध्ये प्रशांत सकपाळची धारदार गोलंदाजी आपण पाहिली. अंतिम बॉल वरती धावा किती येतील? उलटा सरळ बॅटने लेफ्ट फटका. इथे देखील पहा चुकी. या इनिंग्स मधला हा तिसरा झेल ड्रॉप. चेंडू सीमारेषे पलीकडे, लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे निघून जाईल. 4 धावांसाठी फलंदाज निलेश भोसलेच्या बॅट मधून येतोय दमदार चौकार. या स्पर्धेचं आपण ठिकाण पाहिलं तर एसपी चिल्ड्रन्स अकॅडमी उच्चाट, तालुका वाडा, जिल्हा पालघर.
धावसंख्येचा आपण फलक पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 4च्या साह्यानं 16 धावा धावफलकावरती आहेत. आता विजयासाठी इक्वेशन उरलंय ते मात्र 18 बॉल आणि 34 धावांची गरज ओवे कॅम्पचा राजा अक्कालपे या संघाला. दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय डीजी स्पोर्ट्स अडोशी. मयूर सावंत जे मालदेव गावचे अष्टपैलू खेळाडू आहेत आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. निश्चितपणाने आई वाघजे माकाळी चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या पुढील आयुष्यासाठी आपण शुभेच्छा त्यांना देऊयात. यावेळेला चांगला बॉल आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल हा डिलिव्हर केला. गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाज विजय भोसले अष्टपैलू कामगिरी पार पाडत असताना आपल्या संघासाठी बॅटिंग खूप चांगली राहिली होती विजयांची आणि आता इथे गोलंदाजी करण्याकरिता त्यांना 5 रन केले. पहिला बॉल डॉट आलाय परंतु सज्जल भातोसेचा विचार केला तर खूप संघर्ष करतोय. 7 बॉलचा त्याने सामना केलाय आणि अवघ्या 4 धावा त्याने जमा केल्यात. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने सज्जल करिता बैठक शॉट. इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक या मैदान में हो क्या रहा है मेरे भाई. इथे काय घडलंय. दशरथ कडून आणखीन एक चुकी. ही 4था कॅच या इनिंग्स मधला ड्रॉप. ज्या चुका साऊथ आफ्रिकेने केल्या होत्या 2015च्या विश्वचषकात सेमीफायनल मध्ये आणि विश्वचषकापासून त्यांना दूर जावं लागलं होतं. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये कॅच खूप महत्वाचे आहे. काय ड्रॉप पहा. दशरथ सारखा क्षेत्ररक्षक आणि त्याच्याकडून होणाऱ्या सातत्याने चुका. धावसंख्या 17 वरती 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 33 ची गरज आहे. नशिबाची साथ मिळतीये परंतु त्याच्या साथीचा फायदा उचलता येत नाही सज्जलला. पुढचा बॉल हो यावेळेला लेट कट केलाय. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे आउटफील्ड पाहत आहे. चेंडूचा पाठलाग केला जातोय. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं या क्षणाला. दुसरी धाव कंप्लीट. तिसऱ्यासाठी नकार दिला जाईल. निश्चितपणाने चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पॉइंट क्षेत्रातला हा क्षेत्ररक्षक अगदी डीप बॅकवर्ड पॉइंट पर्यंत पोहोचला आणि त्या ठिकाणी असंघाच्या धावा जरूर वाचवल्या. पहा स्वतःला झुकून दिलं. ज्या ठिकाणी चौकार येणार होता त्या ठिकाणी 2 धावा वाचवल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचले 19 या अंकावरती. यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. इथे देखील झेल टिपला जाईल. यावेळेला आता चुकी होणार नाही. शुभम होते चेंडू खाली आणि इथून निलेश भोसले यांना माघारी जावं लागेल. पहिला धक्का पहिली विकेट ओवे कॅम्पचा राजा या संघाला. धावसंख्येचा फलक पाहतोय 19 धावा. 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची गरज. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आकाश सावंत आणि फ्रॉम मालदेव खेळाडू आता मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळेल. विजय भोसलेचा जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. राईट अप ओव्हर द विकेटने पुढचा बॉल मार्गस्थ केला जातोय. यावेळेला अतिरिक्त उंची गाठले. फटका इथे देखील फसलाय. प्रशांत चेंडू खाली येत आहेत. प्रशांत यावेळेला चुकी करणार नाहीयेत. आणखीन एक धक्का. ओवे कॅम्पचा राजा मिस्टर आकाश सावंत याला डगआउटला जावं लागेल. धक्का क्रमांक 2. चला नवीन फलंदाज लगेचच मैदानात दाखल व्हा. स्पीडअप करा विनंती आहे आपणास. धावसंख्येचा फलक आपण पाहतो. चला फलंदाज सातत्याने आम्ही तुम्हाला सूचना करतोय आपण स्पीडअप करा. अजय महाराज जे करणार आहात आपण ही सूचना आपण लक्षात घ्या. 19 धावा धावफलकावरती 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31 धावांची गरज. मिस्टर RPL मैदानाच्या आतमध्ये दाखल. 31 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. उर्वरित 13 बॉल मध्ये सज्जल भातोसे 8 बॉलचा सामना केलाय. 5 धावांचे योगदान दिलंय. विजय भोसले खूप चांगली गोलंदाजी. अवघ्या 3 धावा 2 विकेट्स. गोलंदाजी खूप सुरेख राहिली होती. आता गोलंदाजी देखील सुरेख करत असताना आपल्या टीम साठी शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल 31 ची गरज.
नवीन फलंदाज संघाचा संघनायक कर्णधार आपण पाहतोय अजयला. विकेट हायट्रिक साठी संधी निर्माण झाली आहे. गोलंदाज विजय भोसले साठी विकेट हायट्रिक इथे संपादित केली जाईल का? कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर पूर्ण केली होती किशोर 11 मोरनी संघाच्या गोलंदाजाने. फटका हा तर फसलाय. विकेट हायट्रिक होईल का? आणि हो झाली आहे. ज्याचं दाव आहे विजय भोसलेने हा कारनामा केलाय. आणखीन एक धक्का. मिस्टर अजय मरागजे बॅक टू द डगआउट. चला नवीन फलंदाज मैदानात दाखल करायचा आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आणि 31 धावांची गरज. 12 बॉल 31 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. विवेक जाधव. 12 बॉल 31 ची गरज. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिला तर 15.50 सरासरीने. चला टीम मीटिंग घेऊ नका कारण इथे टाइमर आम्ही लावलेला आहे आणि तो फटका तुम्हाला अंतिम षटकामध्ये बसू शकेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला. त्यासाठी आम्ही तुम्हाला सातत्याने सूचना करतोय की स्पीडअप करा, वेळ घेऊ नका. ग्रुप ग्रामपंचायत शेडाशी माजी उपसरपंच आदरणीय माजी सरपंच आदरणीय श्रीपतजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि त्याचबरोबरीने लक्ष्मण पवार सामाजिक कार्यकर्ते हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आदरणीय विश्वासजी पवार गाव सल्लागार आहेत आणि त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचनंतर रणजितजी पवार माजी गाव प्रमुख मायनी यांचं देखील शुभ आगमन. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या क्रीडा मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर जाऊया मॅच कडे जिथून धावसंख्येचा फलक जाऊन पोहोचलाय 25 अंकावरती. फलंदाज सज्जल भातोसे. सज्जलच्या बॅटमधून हा आपण दिमागदार चौकार पाहिलात. पुढचा बॉल. यावेळेला मात्र पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उंची गाठली आहे. चेंडूखाली क्षेत्ररक्षक सज्जल भातोसेला आता मात्र माघारी जावं लागेल. विजय भोसले त्या चेंडू खाली होते. चांगला झेल त्यांनी कॅरी केला. गोलंदाजी असो वा फलंदाजी अथवा क्षेत्ररक्षण तिन्ही फॉर्मॅट मध्ये अगदी अग्रेसिव्ह कामगिरी करणारा खेळाडू ज्याचं नाव आहे विजय भोसले. चेंडू खाली आला, झेल टिपला. फलंदाज सज्जल भातोसेला त्यांनी बाद केलं आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन होताना आपण पाहतोय. ओव्हे कॅम्पचा राजा आहे संघाची. धावसंख्या धावफलकावरती आहे एकंदरीत 25 धावा. 10 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 25 धावांची गरज आहे. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे. ओव्हे कॅम्पचा राजा. इथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष मरागजे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत जे कुसावडे गावचे आहेत. विवेक जाधव नॉन स्ट्राइक एंड वरती आणि त्यानंतर स्ट्रायकर एंड वरती आपल्याला आशिष मराग जे पाहायला मिळतील. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्किअर लेगकडे क्षेत्ररक्षक. पहिली धाव अगदी वेगात आली आहे. मात्र सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये डीजी स्पोर्ट्स आडोशी संघाला. धावसंख्या त्या ठिकाणी 1 ने पुढे सरसावते. 26 धावा धावफलकावरती. 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 24 ची आवश्यकता. एखादा चौकार षटकार आला कमबॅक करू शकतील. मॅच संपली नाहीये, मॅच ऑन आहे. परंतु त्याकरिता फलंदाजांना आपले हात खोलावे लागतील. फटकेबाजी करावी लागेल. पुढचा बॉल घेऊन स्विच हिट केला. यावेळेला दिमागदार देखणा स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. चेंडूची फेकी करतील. इथे फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्याचनंतर पाहायचंय 2 धावा इथे कंप्लीट झालेत जरूर. आणि त्याचनंतर पंचांनी इकडे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आम्ही निर्णय तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचू. क्षेत्ररक्षण लावून घ्या.
तर फलंदाज या ठिकाणी धावचित आहे, विकेट आली, एक धाव इथे मात्र अंकित केली जाईल. तर एक धाव या ठिकाणी गृहीत पकडली जाईल. एक धावेने टीमची धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. आता या मॅच मध्ये चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 8 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 23. महेश मरागजे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पॉवर हिटर फलंदाज आहेत, पॉवर दाखवावी लागेल. रिक्वायर्ड रन रेट वाढलाय ओव्ही कॅम्प राजा अक्कलपे संघासाठी. 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 23 धावांची गरज. येणाऱ्या 2 बॉलवरती महेश यांना आपले हात खोलावे लागतील. महेश यांना सातत्याने आक्रमकतेसाठी जाणलं जातं, त्यांच्या पाठीमागे देखील अनुभव आहे खूप साऱ्या वर्षांचा. कुणाल जाधव चांगली गोलंदाजी करत असताना राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला मात्र ऑन साइडला खेळलाय, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव इथे मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते 28 धावा धावफलकावरती. विजयाकरिता 7 बॉल 22 ची आवश्यकता. हळूहळू या सामन्यावरती पकड निर्माण करत असताना डीजी स्पोर्ट्स आडोशी संघ 28 धावा धावफलकावरती 22 धावांची गरज आहे. या बॉलवरती जर षटकार चौकार आला तर सामन्याला कलाटणी ठरू शकेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. ओहो, यावेळेला दर्जेदार बॉल. षटकाची झाली आहे समाप्ती. 6 बॉल मध्ये आता 22 धावांची आवश्यकता विजयासाठी. चला टीम मीटिंग घेऊ नका, विनंती आहे. डीजी स्पोर्ट्स आडोशी काही करा. हॅलो, यानंतर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण असेल, सामना एंड झाल्यानंतर आपण त्वरित आपल्या ग्राउंड मध्ये जायचंय. चला मॅच सुरू करा. 6 बॉल मध्ये धावांची आवश्यकता आहे 22. स्ट्रायकर एंड वरती आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतील. महेश मरागजे शेवटचे 6 बॉल टाकण्यासाठी गोलंदाज आणला जातोय गोलंदाजी करण्याकरिता. शुभम जाधव. चला मॅच ऑन करा. 6 बॉल मध्ये 22 ची गरज. महेश स्ट्रायकर एंड वरती आहेत. काय घडेल काय बिघडेल देखील पाहावं लागेल. विजयाच्या वाट्यावरती दोन्ही संघ आहेत, परंतु जय पराजय कोणाच्या वाट्याला जाईल ते देखील तितकंच महत्वाचं आहे. 6 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता. स्ट्रायकर एंड वरती महेश आहेत. पहिल्या बॉल वरती जर मोठा फटका आला तर निश्चितपणाने एक आत्मविश्वास वाढेल. सबमरीन डिलियर ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवला, बॅटर पासून दूर अंतरावर ठेवला. डॉट बॉलला सुरुवात करत असताना गोलंदाज. 5 बॉलचा खेळ शिल्लक, 22 ची आवश्यकता. प्रत्येक डॉट बॉल ओव्हे कॅम्पचा राजा अक्कलपे या टीमला थोडासा धडपणात घेऊन जातो. परंतु महेश यांना चांगली बॅटिंग करावी लागेल, आपला दम दाखवावा लागेल. 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 22 धावांची आवश्यकता. राईट मोर द विकेटने पुढचा बॉल. हा बॉल देखील दर्जेदार आहे. व्हॉट अ बॉलिंग, काय गोलंदाजी केली जाते अंतिम षटकामध्ये. शुभम जाधव. अनेक सारे खेळाडू आहेत जे चर्चेत येत आहेत या प्रीमियर लीग मध्ये. अनेकांच्या नजरा लागलेत या खेळाडूंवरती आणि ही संधी आहे. इथे जर तुमचा परफॉर्मन्स चांगला राहिला तर पुढच्या वर्षी या कोयना प्रीमियर लीग मध्ये सर्वांच्या नजरा तुमच्यावरती असतील. पुढचा बॉल, तिसरा बॉल देखील डॉट. प्रवीण पवार मायनी आपण या ठिकाणी संपर्क साधायचा. प्रवीण पवार मायनी. धावसंख्येचा फळक आपण पाहिला तर धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली 28. 5 विकेट गमावलेत. या सामन्यावरती जबरदस्त पकड निर्माण करत असताना डीजी स्पोर्ट्स संघ आतापर्यंतचा प्रवास खूप चांगला राहिलाय. यावेळेला मात्र पाहिलं तर सागर होते त्या ठिकाणी आणि त्यानंतर एक धाव इथे मात्र मिळते. एक धावाने टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली जाईल. 29 धावा या धावफलकावरती आहेत. सलगचे 3 बॉल डॉट, त्यानंतर चौथ्या बॉलवरती सिंगल. शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. राईट ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग लॅकडे, क्षेत्ररक्षक चेंडूची फेकी करतील तोपर्यंत इथे धाव घेतली जाते 22 स्वरूपामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना 29 धावा. शेवटचा बॉल शिल्लक.
मॅच मधला शेवटचा बॉल आणि इथून मात्र पायाचे राईट ओव्हर द विकेटने अंतिम बॉल आणि इथे विजय साकारलाय डीजी स्पोर्ट्स आडोशी टीम न. अभिनंदन अँड हार्ड लक टीम उभे कॅम्पचा राजा.